मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। खूप दिवसाने तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे। तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि खास म्हणजे धुळेकरांसाठी एकदम स्पेशल असणार आहे, कारण मी आले आहे धुळ्याला। आणि हे बघा, आम्ही एका गाडीमध्ये आम्ही एवढे जण कोंबून बसले आहोत, कारण आम्हाला ना सेपरेट जायचं नव्हतं। फॅमिली एकत्र आली म्हणजे आपल्याला सगळा प्रवास सोबत करायचा असतो, भले ते आम्ही एकमेकांच्या मांडीवर बसून घेऊ, पण सगळे सोबतच राहू असं वाटतं आपल्या प्रत्येकाला। आणि मी धुळ्याला आले आहे, आणि आम्ही धुळ्याला येण्याचं कारण म्हणजे की आम्हाला बस्ता करायचा आहे। आणि आता बस्त्याची फुल शॉपिंग धमाल मस्ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी धुळ्यात आम्ही कुठे शॉपिंग केली, नवरदेवची असेल, नवरीबाईची असेल, तर आम्ही कुठे कुठे गेलो आणि आम्ही काय काय मज्जा केली। आणि ना मी 2 दिवसाचे व्हिडिओ ना पूर्ण एकत्रच केले आहेत, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की आम्हाला 2 दिवस लागले शॉपिंग करायला, आणि फक्त नवरदेव आणि नवरी। आणि आमची जवळ सगळी शॉपिंग अजून बाकी आहे। तर आम्ही आता तरी आम्ही धुळ्याच्या बाजारामध्ये पोहोचलो, आणि तिथे आकाशदीप म्हणून दुकान आहे। जे धुळ्यात राहत असेल त्यांना तर माहितीच असेल की दुकान काय आहे, आणि याची साड्या असतील किंवा ड्रेस असतील, काय क्वालिटी आहे, व्हरायटीज जास्त आहे। आणि हे काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे, पण मला पर्सनली जो अनुभव आला तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण इथे साड्यांची खरंच क्वालिटी आहे, चॉईस आहे, त्यामुळे आपल्याला जे हवं ते इथे नक्कीच मिळेल। म्हणून आम्ही फर्स्ट चॉईस हाच निवडला की आम्ही आकाशदीपला जाऊ असं। तर हळूहळू सगळे जॉईन झाले। हे बघा, नवरीबाई तर कॅमेरा बघून कोण हसणार नाही असं होतच नाही। नवरीबाईंची एक स्माईल घेऊन आपण पुढे जाऊया, आणि सुरू केले आम्ही हळदीच्या साडीपासून। इथे बऱ्याच व्हरायटी बघितल्या आम्ही हळदीच्या साडीच्या, पण काही आवडायच्या, काही कलर असे होते की तिला जसा हवा होता तो कलर तर नाहीच मिळाला। बट मग इथून दुसऱ्या सेक्शनला बसलो, तिथे तिला जो हवा तो कलर तर मिळाला, आकाशदीपलाच बसलो होतो। पण हा जो पिवळा कलर आहे तो तिला नको होता, त्याच्याच रिलेटेड दुसरा कलर पाहिजे होता। तर आम्ही तो फोटो दाखवून पूर्ण त्या काकांना परेशान करून सोडलं की आम्हाला असेच कलरची साडी हवी आहे। आणि आपण तेच करतो लेडीज, की आपल्या जे मोबाईलमध्ये बघितलेलं असेल ते आपण आपल्या मनात, आपल्या डोक्यात एवढं फिट होऊन जातं की आपण ते घेतल्याशिवाय सोडणारच नाही असं। आणि हे बघा, हिला बाहेर गेलं म्हणजे भूक लागणार म्हणजे लागणारच, त्यामुळे आमचं खाणं चालू होतं आणि आमचं साड्या घेणं चालू होतं। तुम्हाला सांगते की एका दुकानामध्ये ना आम्ही 4 ते 5 तास बसले असणार। दुपारचं गेलेलो आम्ही, आणि पूर्ण संध्याकाळ झाली तरी आमच्या साड्या चॉईस करणं चालूच होतं। आणि जो आता नवीन लग्न करणार असेल किंवा त्यांचाही बस्ता झाला असेल त्यांना हा चांगलाच अनुभव आला असेल। आय होप बरं झालं की माझं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं, त्यामुळे ह्या गोष्टींपासून मी लांबच राहिले, नाही तर बाप रे किती तो खाटाटोप। हे बघा, संध्याकाळचे 7 वाजले, आम्ही गेलो होतो 11:30-12 वाजता निघालो होतो घरून, तर संध्याकाळचे ॲटलिस्ट 7 वाजले होते, आणि अजूनही आमची एक किंवा 2 साड्या चॉईस झाल्या होत्या। हे बघा, हे सगळे खोक्यांचे ढिग आहेत ना, ते आम्हीच लावलेत की ही नाही ती नाही ती, कारण की आम्हाला वैदिक पद्धतीची, हळदीची आणि लग्नाचा आम्ही जो लेहंगा आहे तो तर आम्ही सुरतलाच घेतला, पण हे जे साड्या होत्या ज्या बाकीच्या फंक्शनसाठी पाहिजेत त्या घ्यायच्या होत्या, म्हणून आमचं हे सगळं सिलेक्शन चालू होतं। त्यानंतर आई आणि काकू म्हणजे नवरीची आई आणि नवरदेवची आई त्यांच्याही साड्या बघणं चालू होतं। तर ते बघत आम्हाला खरंच खूप झोप लागत होती। हे बघा, आमचा असा अवतार झाला होता, आणि खरंच ही काही वेगळीच फिलिंग असते, मज्जा असते असे शॉपिंग करण्यामध्ये। आणि हे बघा, जे काही जेंट्स लोक होते, माणसं, ते तर खूप वैतागले होते। हे श्री तर शेवटी रडायला लागली होती, तिला खूप कंटाळा आला होता तिथे बसून एका जागेवर। ती सांगत होती की मला इथून दुकानातून बाहेर जायचं आहे, आणि मला खेळायला घेऊन जा, इथेच काय करताय, अजून तुमची शॉपिंग झालीच नाही का? खूप कंटाळली बिचारी। आणि त्यानंतर आम्ही अजून साड्या बघत होतो, आणि काय काय साड्या बघितल्या ते तुम्हाला पुढे दाखवेलच मी, आणि ह्या नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्याशी शेअर करेल की आम्ही काय चॉईस केले, काय नाही केले। आता 7:15-8 वाजत आलेत। त्यानंतर ना आम्ही ह्या साड्या बघायला चालू केलं। बघा, आम्ही नंतर जुगलमध्ये गेलो आकाशदीपवरून, आणि जुगलमध्ये जे काही साड्या पाहिजे होत्या अजून एक्स्ट्राच्या फंक्शनसाठी, किंवा एकदम सायडर म्हणून सायडरला ज्या काही साड्या लागतात त्याही बघून घेतल्या आम्ही, आणि मग त्यातूनही बऱ्याच गोष्टी चॉईस केल्या। आणि जेव्हा आम्ही जुगलमध्ये गेलो तेव्हा वाजले होते 8, पावणे 8 वाजले, आणि तिथून पुढे अक्षरशः ना दुकानाचे लाईट्स बंद होत होते आम्ही निघायच्या टायमाला, की अरे बाबा तुमचा टाईम झाला आहे तर तुम्ही
आता दुकान बंद करतोय, उद्या या तुम्ही. एवढं चॉईसिंग आणि एवढे जण असताना ना चॉईस करणं खरंच खूप कठीण जातं का सोपं जातं हेच मला कळत नव्हतं. प्रत्येक जणाची चॉईस वेगळी असते आणि प्रत्येकजण सांगतो ही नाही ती छान दिसेल, ती नाही ती छान दिसेल. असं करत करत रात्रीचे 10 वाजले आणि दुकानं सर्व बंद झाले होते. मग शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता आम्ही बाहेरच जेवण करू आणि हे आमच्या एवढे बॅग्स जमा झाल्या होत्या. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघितलं असेल की आम्ही किती बॅग्स घेऊन आमची किती मस्ती चालली 2 दिवसच. तर त्यानंतर आम्ही जेवणाची इथे बघा इथेही लाईट्स पण चालू होते. आम्ही वेटिंग रूममध्ये बसलो होतो आणि इथे खेळायलाही होतं मुलांना, त्यामुळेच आम्ही ठरवलं आम्ही चेतनामध्ये जेवायला गेलो. जे धुळ्याचे असतील त्यांनाही माहिती असेल चेतना हॉटेल. तर तिथे जेवण केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत शॉपिंगला यायचं होतं. हे ऐकूनच मला इतकं कंटाळा आल्यासारखं होत होतं की अरे बाप दिवसा परत उद्याच हीच रुटीन असणार आहे आपली. सकाळी निघा आणि रात्री घरी जा. कारण नवरीच्या बरेच साड्या घेऊन झाल्या होत्या पण नवरदेवचं बाकी होतं म्हणून म्हटलं की चला आता. आणि हा होता आमचा नेक्स्ट डेचा व्हिडिओ, सेकंड डे. तर डेची सुरुवातच झाली नवरदेवचा ड्रेसपासून. तोही आम्ही आकाशदीप मेन्स वेअरमध्ये गेलो होतो आणि इथून सुरुवात झाल्यानंतर आम्ही पहिले सगळ्या शेरवानी ट्राय करून बघितल्या. आणि हा आहे ना हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. तर पहिले नवरदेवची शेरवानी ट्राय केली, नंतर आम्ही हळदीला काय घालायचं ते ठरवलं आणि नंतर मग संगीत, मेहंदी. बापरे खूपच कन्फ्युजन खरंच खूप अवघड असतं ड्रेस चॉईस करणं किंवा साड्या चॉईस करणं. आणि तिथे एवढ्या व्हरायटी होत्या त्यात खूप कन्फ्यूज होत होतो आम्ही की काय घ्यायचं असं. पण खरंच खूप मज्जा आली. सगळ्यांसोबत शॉपिंग करण्यात काहीतरी वेगळीच मज्जा असते. आणि बघा आम्ही इतक्या व्हरायटी बघून घेतल्या होत्या ड्रेसच्या. ह्या सगळ्या ड्रेसच्या व्हरायटी आम्ही त्यांच्यावर ट्राय करून आणि खरंच नवरीचं तर काय एवढं नाही की साड्या आपण अंगावर टाकून बघितली तरी आपली चॉईस होऊन जाते. पण नवरदेवचं की आम्ही प्रत्येक ड्रेस त्यांना ट्राय करायला सांगत होतो. ते बिचारे ट्राय करून यायचे. मग आम्ही ठरवायचो की घ्यायचं का नाही घ्यायचं, चांगलं दिसतंय का नाही दिसत आहे. आणि त्यातही नंतर आई पप्पा आल्यानंतर आम्हाला जॉईंट झाले होते. आई पप्पांनी ठरवलं की हा नेतो तो नेतो असे करत करत आम्ही एवढे ड्रेस सगळे चॉईस करून किंवा त्यांच्यावर ट्राय करून बघितले. आणि बघायचं चालू होतं मोबाईल खेळणं. खरंच शॉपिंग करणं खूप अवघड असतं. आणि त्यानंतर आम्ही आता 1-2 दिवस झालं की आम्ही आमची शॉपिंग करायला सुरुवात केली. अजून तर श्रीच्या पप्पांचीही शॉपिंग बाकी आहे, ती आम्ही मुंबईला करू. तीही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आणि आपल्या खानदेशचं लग्न काय धमाल असते, काय मस्ती असते ती तुम्हालाही माहिती आहे. आणि आमच्या घरी काय धमाल मस्ती होणार तीही मी तुमच्यासोबत शेअर करणार. की हळदचा डान्स, लग्नाचा डान्स, आपले खानदेशी फेमस डान्स, रासपूजा वगैरे वगैरे सगळे कार्यक्रम मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे नक्की माझे व्हिडिओ पूर्ण बघा, मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की. कारण की माझे प्रत्येक येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत असे मला वाटतंय. म्हणून तुम्ही बेल आयकॉनला पण क्लिक करा की सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील माझे. आणि हे बघा नवरदेवचा ड्रेस घालून कलवरी तयार झाली की तिचं असं म्हणणं होतं काका तुम्ही जे घालताय ते मलाही घालायचं. ड्रेस तिच्या मापाचा नव्हता म्हणून आम्ही फेटा आणि माळानेच काम भागवून घेतलं. आणि हे बघा अशी मस्ती चालू झाली तिची. कारण ती खूप कंटाळली. 2 दिवस तिचे खूप हाल झाले सगळं चॉईसिंगमध्ये. आणि खरंच मुलांचे शॉपिंग करण्यात खूप हाल होऊन जातं. बघा इथेही असंच झालं की आम्ही सकाळी किंवा उजेड असताना दुकानात गेलो होतो. आणि कोणत्याही दुकानात गेलो की बाहेर येतो ना तेव्हा पूर्ण रात्र झालेली असायची. आम्हाला एवढं शॉक लागायचं की अरे आम्ही गेलो तेव्हा उजेड होता आणि आलो तेव्हा रात्र आहे. मग ना डोकं खूप गरम झालं होतं. त्यात अजून आम्ही गरम चहा पिला की थोडंसं फ्रेश वाटेल म्हणून आम्ही सगळ्यांनी चहा एन्जॉय केला. हाही आपल्या इथला फेमस चहा आहे, तुम्हालाही माहिती असेल. नंतर सगळ्यांना टाटा बाय बाय करण्याची वेळ आली. सर्व एका जागेवर जमा झालो आणि सगळ्यांच्या हातामध्ये तुम्हाला पिशव्याच दिसतील. कारण की फुल शॉपिंग, फुल मस्ती, फुल धमाल केली होती आम्ही. आणि मग शॉपिंग तर पूर्ण झाली आहे नवरींची. आणि काय घालतील काय नाही घालणार हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.